हेच हो हां हिटमुडी झालं दासवून हिटमुडी झालं दासवून. नमस्कार, आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज 24 तास. कारंजा तालुक्यातील उंबरडा बाजार येथे भव्य शंकरपट संपन्न. सदर बातमी अशी की कारंजा तालुक्यातील उंबरडा बाजार येथील क्रांती मैदान येथे जय श्री महाकाळ ग्रुप आयोजित भव्य जंगी शंकरपट स्पर्धा संपन्न झाली असून या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून व मध्य प्रदेशमधून सुद्धा बैलजोडी या शंकरपटामध्ये सहभागी झाले होते. यावेळी अनेक मान्यवर तसेच उंबरडा बाजार व पंचक्रोशीतील शेतकरी, शेतमजूर, शंकरपट शौकीन, त्याचप्रमाणे व्यापारी वर्ग सुद्धा उपस्थित होते. ही न्यूज कव्हर केली आमचे प्रतिनिधी गजानन वरघट यांनी. चला तर पाहूया. नमस्कार, मी गजानन वरघट, परिवर्तन न्यूज 24 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे. आज आपण आलोय उंबरडा बाजार या नगरीमध्ये आणि या ठिकाणी 3 दिवसापासून भव्य असा शंकरपटाचं आयोजन या ठिकाणी या गावकरी मंडळीने आयोजित केलेलं आहे. आणि या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामधून आपले नावाजलेले बैल या ठिकाणी त्यांचं कला कौशल्य दाखवण्यासाठी आणि या ठिकाणून आपलं पारितोषिक घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी सर्व शेतकरी संपूर्ण महाराष्ट्रामधून आलेले आहेत. तर आपण बघू आज आपण तर जे आयोजक आहेत या कार्यक्रमाचे, म्हणजे ज्यांनी शंकरपट घडून आणला, जे आयोजक आहेत त्यांच्याशी आपण बोलू आणि त्यांच्या बरोबर. माझं नाव निलेश जयदास तिडके, जय श्री महाकाल मित्रमंडळाचा सदस्य या नात्याने आज उंबरडा बाजार येथे मागील 3 दिवसापासून 7, 8, 9 मार्च 2026 रोजी जय श्री महाकाल मित्रमंडळ यांच्या द्वारा भव्य दिव्य असा शंकरपटाचे आयोजन उंबरडा बाजार येथे करण्यात आलेले आहे. बरं, तुम्हाला आता हे सर्वांनी साथ दिली, तुमच्या गाववाल्यांनी साथ दिली का कसं काय? या शंकरपटामध्ये गाववालेच नाही तर आजूबाजूच्या सुद्धा गाववाल्यांनी आणि तुमच्यासारख्या न्यूज रिपोर्टरनी आणि इतर सर्व ज्या लोकांच्या सर्वांच्या आशीर्वादाने, प्रेमाने, आपुलकीने, वात्सल्याने हा सगळ्यांच्या सहमतीने हा कार्यक्रम इथे शंकरपटाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यांचा साथ आम्हाला मिळालेला आहे. हे तुमचं पहिलं वर्ष की याच्यापूर्वी कधी तुम्ही शंकरपटाचं आयोजन केलं होतं? हे पहिलं वर्ष आहे या आपल्या उंबरडा बाजार याच्यामध्ये पहिलं वर्ष आहे. शंकरपटाविषयी तुम्हाला काय माहिती आहे, तुम्ही सांगू शकाल का? शंकरपटामध्ये शेतकरी राजाचा खेळ आहे, एक शेतकऱ्याचा उत्सव आहे आणि उंबरडा नगरीच्या वतीने हे उत्सव पार पाडण्याचं काम पाहिलेलं आहे या कमिटीनं. तुम्ही कुठून आले? मी दगडथरचा आहे. माझं नाव श्याम अशोक राठोड, दगडथर तालुका, महागाव जिल्हा, यवतमाळ. आणि मी सुद्धा या ठिकाणी 4 वर्षापासून या शंकरपट क्षेत्रात घड्याळ चालक म्हणून काम पाहतो. तुम्ही बैलजोड वगैरे आणली का नाही? फक्त तांत्रिक दृष्ट्या जे घड्याळ समजा त्या ठिकाणी बैलजोड सुट्टी आणि या ठिकाणी येण होत, तर त्या घड्याळचं काम तुम्ही बस तेवढंच. तर हे होते घड्याळ चालक, म्हणजे जी बैलजोडी शर्यतीमध्ये येतात ते त्या ठिकाणून सुरुवात करते. या ठिकाणी तुटल्या जाते, ते किती सेकंदामध्ये बैलजोडी या ठिकाणी आपलं अंतर कापते हे त्या ठिकाणी यांचं निरीक्षक म्हणून हे दोघं या ठिकाणी. उल्हास दाभाडे, तुलंगा खुर्द, तालुका पातूर, जिल्हा अकोला. सलग 7 वर्ष झाले या शंकरपटाची घड्याळ चालवण्याचं काम करतो आणि त्या माध्यमातूनच या उंबरडा नगरीमध्ये आलेला आहोत. आणि उंबरडा नगरीमध्ये महाकाल मित्रमंडळ आणि आमचे अमित बापू देशमुख मित्र परिवाराच्या वतीनं एक सुंदर असं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. भरपूर बक्षिसांची लयलूट या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामधून नवे तर MP, मध्य प्रदेश मधून सुद्धा या ठिकाणी जोड्यांचा प्रतिसाद लाभलेला आहे. तर तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर कसं वाटलं, म्हणजे कसा अनुभव वाटला इथला? 1 मिनिटात सांगतो की मी बरेचशे गावात फिरतो शंकरपटाच्या माध्यमातून. गावानं पहिला शंकरपट या ठिकाणी भरवला, पण असं वाटत नाही दुसऱ्या नंबरचं बक्षीस वितरण झालेलं आहे आणि सलग 3 दिवसापासून चालू असलेल्या भव्यजंगी शंकरपटात या ठिकाणी 81,000 रुपयाचा मानकरी राहिलेला
आमचे निलेशभाऊ काळमेघ गोंधळी यांचं फायर आणि कुमारी निशिवर्णिका राठोड बैतूल यांची मध्य प्रदेशकरांचं कॅप्टन 5 सेकंद 98 पॉईंट आणि बक्षिसाची रोख रक्कम 81,000 रुपये आणि बक्षीस आलेलं आहे स्वर्गीय सरकारदादा ढाके आणि मित्रमंडळ उन्हाळा धारा जय श्री महाकाल मित्रमंडळ उन्हाळा बाजार बारा आयोजित भव्य अशा शहरी गडामध्ये प्रथम तारखेशी श्री समोर समोर श्री